पुणे शहर चालक भरतीचं जे काही नुकतंच ग्राउंड पार पडलेलं आहे, तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांना अशी आस लावून मुलं बसली होती की कधी एकदा कट ऑफ लागतोय, सारखं सारखं विचारत होते युट्यूबला. तर फायनली कट ऑफ लागलेला आहे. एकाच 10 प्रमाणात जो काही कट ऑफ लावलाय, तर तो कुठल्या कास्टचा कशा पद्धतीने कट ऑफ लावलेला आहे तो डिटेलमध्ये आपण इथे बघणार आहोत. तत्पूर्वी तुमच्या ज्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी तुम्हाला माहितीये की त्यांनी चालकचं ग्राउंड पुण्याचं दिलेलं आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. कारण पूर्ण डिटेल माहिती या चार्ट मध्ये आहे. ठीक आहे. सर्वप्रथम आपण बघणार आहोत अनुसूचित जाती म्हणजे एससी कॅटेगरी. त्यात सर्वसाधारण कट ऑफ आहे 47, महिला 30% आरक्षण 44 कट ऑफ आहे, खेळाडू 41, प्रकल्पग्रस्त 44, माजी सैनिक 42 आणि गृहरक्षक दल 44 कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर आहे अनुसूचित जमाती म्हणजे एसटी कॅटेगरी. सर्वसाधारणचा कट ऑफ आहे 47, महिला 41, माजी सैनिक 35. त्यानंतर जा म्हणजे विमुक्त जमाती एनटीए. ठीक आहे. विजे एनटीए चा कट ऑफ सर्वसाधारण आहे 47, महिला 44 आणि माजी सैनिक आहे 33. त्यानंतर याच्यासाठी जागाच नव्हत्या. त्यानंतर विजे एनटीसी भटक्या जमाती क सर्वसाधारण कट ऑफ आहे 47 आणि महिलांचा कट ऑफ आहे 44. त्यानंतर आहे विजे एनटी डी सर्वसाधारण कट ऑफ आहे 47, महिलांचा आहे 44 आणि माजी सैनिक आहे 44. त्यानंतर बघू शकता तुम्ही वि मा प्र म्हणजेच विशेष मागास प्रवर्ग SBC चा कट ऑफ लागलेला आहे सर्वसाधारण 47 आणि महिलांचा कट ऑफ आहे 44. त्यानंतर आहे इतर मागास प्रवर्ग OBC चा कट ऑफ आहे सर्वसाधारण 47, महिलांचा आहे 44, माजी सैनिकांचा आहे 47. SEBC चा कट ऑफ सर्वसाधारण 47 आहे, महिलांचा 44 लागलाय, खेळाडूंचा 44 आहे, प्रकल्पग्रस्त 45 आणि माजी सैनिक 46, गृहरक्षक दल 44 कट ऑफ लावलेला आहे. EWS चा कट ऑफ आपण बघूयात सर्वसाधारण 44, महिलांचा 38 कट ऑफ लागलाय. त्यानंतर खेळाडू 41, प्रकल्पग्रस्त 42, माजी सैनिक 33 आणि गृहरक्षक दल 41 कट ऑफ आहे. आता खुला प्रवर्ग ओपन बघूयात आपण. अराखीव सर्वसाधारण आहे 48, महिला 47, खेळाडू 47, प्रकल्पग्रस्त 47, भूकंपग्रस्त सुद्धा 47 आणि माजी सैनिक पूर्ण 50. त्यानंतर आहे अंशकालीन पदवीधर 29, पोलीस पाल्य 44 आणि गृहरक्षक दल 47 कट ऑफ लागलेला आहे. तर बघू शकता तुम्ही मुलांना तसे मार्क्स पडलेत म्हणून तर तसा कट ऑफ लागलाय. ठीक आहे. तर आता लेखी परीक्षेसाठी सगळ्यांनाच खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. ऑल द बेस्ट.